मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना कांचनला तुमच्या मैत्रिणीसुद्धा तुम्हाला हसतीलच असं बोलते. त्यावर कंचन अरुंधती तर प्रसिद्ध आहे ना असं बोलते. तेव्हा संजना, जिच्याबद्दल तुम्ही कौतुकाने सांगत आहे ना, ती आता तुमची सून राहिली नाही, ती लवकरच सुलेखाताईंची सून होणार आहे असं सांगत आप्पांनी आणि तिच्या एक्स नवऱ्याने तिला परवानगी सुद्धा दिली आहे असं सांगते. आणि अरुंधतीला, आपण यश आणि गौरीच्या लग्नाच्या अगोदर तुझ्या लग्नाचा बार उडवून देऊ असं बोलते. त्यावर अरुंधती, मी कोणाची सून होणार आहे हे माझ्या अगोदर तुला समजलं याचं मला आश्चर्य वाटत आहे असं संजनाला बोलते. तेव्हा संजना, मग हे असं होणार नाही का असं अरुंधतीला विचारते. तर अरुंधती, त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आणि मी कोणाची सून होणार कोणाची नाही ते माझं मी बघून घेईन, तू काळजी करू नकोस. आणि काहीही झालं तरी माझं या घराशी असलेलं नातं तुटणार नाही. आणि माझं सोड, तू किती दिवस या घरची सून राहणार आहेस त्याचं बघ असं बोलते. तेव्हा कांचन उठून उभा राहते आणि अरुंधतीला, तू खरंच आशुतोषबरोबर लग्न करणार आहेस का असं विचारते. त्यावर आप्पा, ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिनं तिचं आयुष्य कोणाबरोबर जगायचं तिचं ती ठरवू शकते असं बोलतात. त्यावर अभि समोर येतो आणि अनिरुद्धला, तुम्ही आईला आशुतोषबरोबर लग्न करायचा सल्ला दिला आहे का असं विचारतो. तेव्हा अनिरुद्ध अभिला हो असं सांगत, मी तिला म्हणालो तुझं भविष्याचा विचार कर, तसंही मी खूप बंधनं घातली होती तिच्यावर आणि आशुतोष जर तयार असेल तर तिने विचार करावा असं बोलतो. आणि आपल्याला कळत आहे की त्यांचं नातं काय आहे ते असं सांगतो. तर अभि अरुंधतीला, आप्पा म्हणाले म्हणून तू लगेचच भोवल्यावर चढायला तयार झालीस का? त्यांना तुझं भविष्य दिसत आहे, आमचं नाही. त्यांनी तुझी मैत्री एक्सेप्ट केली यात त्यांचा मोठापणा आहे. पण हे किती विचित्र आहे, आपण इथे सगळे मिळून माझ्या आईच्या आणि या घरच्या सुनेच्या दुसऱ्या लग्नाच्या संदर्भात बोलत आहोत. कुणीकडून तू सूड उगवत आहेस का बाबांच्या वरती असं बोलतो. इतक्यात यश येतो आणि काय गोंधळ चालला आहे असं विचारतो. त्यावर संजना यशला, काहीही नाही, सगळे मिळून अरुंधतीच्या लग्नाची तारीख ठरवत आहेत असं सांगते. त्यावर अरुंधती संजनावर ओरडते आणि उगीचच आगीत तेल ओतू नकोस असं बोलते. आणि अभिला, मला तुझ्या बायकोसमोर तुला बोलायचं नव्हतं म्हणून मी गप्प होते, पण तुला ती अक्कल नाही असं बोलत प्रचंड खळबळ माजवेल असं वागायला मी लहान नाही. लग्न या शब्दाचा अर्थ आणि त्याचे पावित्र्य तुझ्यापेक्षा जास्त कळतं मला. तुझ्या वडिलांच्या शिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नसावं असं तुला वाटत असेल, पण याचा अर्थ असा नाही की तू स्वतःची मर्यादा सोडून बोलावंस. मी माझ्या आयुष्याचं काय करायचं हे तू मला नको सांगू. तू तुझ्या संसाराचा विचार कर, नाहीतर परत सगळं विस्कटल्यावर माझ्या मांडीवर डोके ठेवून रडायला येशील. मी तुझ्याकडे सल्ला मागायला आले नव्हते, मग गप्प बस असं बोलते. आणि अनघाला, मला माफ कर, हा मुलगा माझ्यासमोर असे काही पर्याय ठेवत नाही असं बोलते. आणि कांचनला, माझ्या भविष्याचा विचार मी करावा असं या दोघांना वाटतं, पण त्यात आशुतोषबरोबर लग्न हा एकच विषय नाही, मला अजून भरपूर गोष्टी करायच्या आहेत. बापाकडून नवऱ्याकडे आणि बाहेर पडले की नंतर दुसऱ्या पुरुषाकडे, एवढंच आयुष्य नाही माझं. आयुष्यात जे काही घडेल त्यात आशुतोष केळकरांच्या बरोबर काम करणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आमच्यात चांगली मैत्री झाली, सुलेखाताईसुद्धा चांगल्या प्रेमाने वागतात माझ्याबरोबर आणि या सगळ्यात मी त्यांची सून होणार आहे हा एकच अर्थ निघतो का असं बोलते. आणि अभिला, दुसरे लग्न करून शांतपणे जगणे काही अवघड नाही, आशुतोष नाही तर दुसरे कोणीतरी. आजकाल वधूवर सूचक मंडळामध्ये सुद्धा भरपूर नावे असतात. मी जर उद्या नाव नोंदवले तर 1-2 दिवसात मला स्थळे येईल. आणि मी सारखं सांगत आहे की माझ्या मनात आता असं काही नाही, लग्न संसार सगळं करून झालं आहे, माझ्या मनापासून केलं आहे ते मी. मला आता ज्या गोष्टी करायच्या आहेत
त्या गोष्टी मी करू शकले नाहीत असं बोलते. आणि आप्पांना इथून पुढे कधीच कुठल्या जोडीदाराची गरज वाटणार आहे का नाही हे मला माहिती नाही, पण जर मला वाटलं तर मी विचार करेन. कदाचित आशुतोषचा सुद्धा विचार करेन, पण आत्ता माझ्या मनात फक्त मैत्री आहे आणि त्यांना सुद्धा असंच वाटतं की आपली मैत्री टिकावी, कारण लग्न करून सुद्धा टिकतंच असं नाही. चांगली मैत्री असेल तर ते टिकण्याची शक्यता जास्त असते आणि आता मला ही मैत्री खरंच महत्त्वाची वाटत आहे असं बोलते. आणि कांचनला आशुतोष केळकर ही व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आम्हाला खूप काम एकत्र करायला आवडेल आणि भविष्यात कधी माझ्या मनात अशी भावना निर्माण झाली तर मी तुम्हाला येऊन सांगेन. तोपर्यंत कोणावरती विश्वास ठेवू नका असं बोलते. आणि अनिरुद्धला, तुम्ही माझ्या भविष्याचा विचार करत आहे, मी तुमचे आभारी आहे, पण भूतकाळ बंद आणि फक्त भविष्याचा विचार असं करता येणार नाही मला, कारण माझ्यासमोर माझी मुले आहेत आणि ते कोणत्याही काळात माझी जबाबदारी आहेत असं मी मानते. हे सगळं सोडून मी निघून जाऊ शकले असते, पण माझं या माणसांवरती प्रेम आहे. मी जरी माझ्या भविष्याचा विचार केला तरी मी माझी कर्तव्य पूर्ण करणार असं बोलते. त्यावर संजना अरुंधतीला, मग तू आशुतोषला मधल्यामध्ये लटकवणार आहे आणि तू तुझ्या मैत्रीमधून तुला हवे ते बेनिफिट घेत राहणार. शेवटी तू बोलणार आमच्यात असं काही नव्हतं असं म्हणते. त्यावर अरुंधती संजनाला, तू किती सामान्य बुद्धीची आहेस असं बोलत, माझी गरज आहे मैत्रीची. आशुतोष माझ्याकडे पहिल्यांदा आले होते तेव्हा त्यांची अशी इच्छा होती की मी त्यांच्या अल्बममध्ये गाणे गायलं असतं. आमच्या दोघांचा फायदा झाला असता आणि मग विषय संपला असता, पण तसं काही नाही झालं. आमच्या दोघांमधली मैत्री झाली आणि ती टिकली आणि आम्ही कॉलेजमधली मुलं नाही, 2-3 तास मजेत जावं म्हणून मैत्री करायला. आयुष्याचा जोडीदार म्हणजे काय याचा अर्थ आम्हाला दोघांना चांगला कळतो असं बोलते. आणि आशुतोष केळकर हे एक यशस्वी उद्योजक आहे, माणसांची पारख आहे त्यांना. मी त्यांच्या भावनांशी खेळत आहे हे जर त्यांना समजलं असतं तर त्यांनी ही मैत्री टिकली नसती असं बोलते. त्यावर संजना, माणूस प्रेमात पडलं की सगळं मूर्खपणा आनंदाने करत असतो असं सांगते. तेव्हा अरुंधती, ते दिसत आहे मला असं बोलत, तुम्ही दोघांनी ते केलं म्हणून मी आणि आशुतोषने तसं करावं असं नाही. तुम्ही दोघांनी ते केलं, पण तुमच्या हातात परत एकदा घटस्फोटाचे कागद आले आहेत ना. पण मी आणि आशुतोष शांतपणे आमच्या आयुष्याच्या कामाच्या मागे लागलो आहोत असं सांगते. आणि मी नेहमी खरंच वागते, समोर कोणीही असू दे, कारण खोटं वागण्याने नाती टिकत नाहीत हे मला चांगलंच माहिती आहे असं सांगते. तर अनिरुद्धला, माझी डायरी मला आणून देता का असं विचारते. त्यावर अनिरुद्ध डायरी आणायला आतमध्ये जातो. तर त्यानंतर संजना एकटीच विचार करत असते. आशुतोषसारखा चांगला माणूस असताना ती त्यांच्याबरोबर पुढे जाण्याचा विचार का करत नाही? का ती असं काही आहे, आई अप्पांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी असं बोलत आहे का? का ती अनिरुद्धला अजूनसुद्धा आशेवर ठेवत आहे आणि अनिरुद्ध अजूनसुद्धा तिच्यापासून दूर राहत नाहीत हे तिला कळलं आहे आणि मी तर अनिरुद्धला डिवोर्स देणारच नाही असं बोलत असते. तर दुसरीकडे नितीन इंटरव्ह्यू घ्यायला आलेल्या बाईबद्दल आशुतोष आणि सुलेखाला सांगत असतो. तेव्हा ते दोघे मोठ्याने हसत असतात. तर आशुतोष, काहीही न शिकता माणूस चांगला गाऊ शकतो, पण आपल्याला इथे अशी माणसं नको आहेत, कारण आपल्याला इथल्या मुलांना गाणं म्हणजे काय आहे हे कळायला पाहिजे असं सांगतो. तर नितीन सुलेखाला, लोकांना नुसती प्रसिद्धी पाहिजे असते आणि ती पण लगेचच, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी नसते असं सांगतो. तेव्हा सुलेखा, आणि त्याच्या अगदी उलट आपली अरुंधती आहे, तिला प्रसिद्धी मिळत आहे तर तिच्यापासून लांब पळत आहे असं सांगते. तर आशुतोष कोणाला निवडला आहे का नाही असं नितीनला विचारतो. त्यावर नितीन एकसर आहेत असं सांगतो आणि आशुतोषला काय झालं असं विचारतो. तेव्हा आशुतोष, काही नाही, ऑफिसची वेळ संपली आहे असं बोलतो. तर नितीन आशुतोष जवळ जाऊन बसतो आणि अरुंधती ती तिच्या घरी गेली असं सांगतो. तर आशुतोष, तिची दमणूक होण्यापेक्षा ते बरंच आहे असं बोलतो. तर सुलेखा, अशी दमणार नाही, ती हॉस्पिटलमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती असं बोलते. तर नितीन, ती सुद्धा खूप घाबरली होती असं बोलतो.
पण सुलेखा तिने ते आपल्याला तसं जाणवू दिलं नाही असं बोलते. तर नितीन आज ऑफिसमध्ये तिने खूप छान इंटरव्ह्यू घेतल्याचे बोलतो. तर आशुतोष माझा बिझनेस पार्टनर मी खूप चांगला निवडला आहे असं बोलतो. तर नितीन आता ती तुझी लाईफ पार्टनर कधी होणार याची मी वाट बघत आहे असं बोलतो. तर आशुतोष विषय बदलतो आणि मला वरती घेऊन चल असं सांगतो. तर दुसरीकडे अनिरुद्ध विचार करत असतो. मला माहिती होतं अरुंधती दुसऱ्या लग्नाचा विचार कधीच करणार नाही. माझ्याशिवाय दुसऱ्या पुरुषाचा विचार करणे तिला पाप वाटते. म्हणूनच मी तिच्यासमोर मोठेपणा घेतला. मी एका क्षणात महान झालो. अरुंधती आणि अप्पांचं माझ्याबद्दलचं मत बदललं की आपोआपच घरातल्या सगळ्यांचे मत माझ्याबद्दल बदलेल. मुलांच्या नजरेत मी हिरो होईन. मी अरुंधतीला बाकी सगळ्यांच्यापेक्षा जास्त ओळखतो. मला माहिती आहे तिचा जीव या घरात अडकलेला आहे. ती या कुटुंबापासून स्वतःला कधीच वेगळं करू शकणार नाही आणि मी तिला या घरापासून दूर जाऊ देणार नाही आणि दुसरा कोणाचा हात धरू देणार नाही. मला ते सहनच होणार नाही असं बोलत असतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अभि अनघाला आपण फक्त मित्र आहोत या वाक्यावर विश्वास नाही माझा असं बोलतो. तर दुसरीकडे अरुंधती यशला माझ्यासाठी माझी मैत्री महत्त्वाची आहे आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील आहे आणि मी ती देईन असं बोलते. तर दुसरीकडे अनिरुद्ध अभिला माझ्या तिच्याकडून काही अपेक्षा नाहीत असं सांगतो. तर अभि तुम्ही काळजी करू नका असं म्हणून अनिरुद्धला मिठी मारतो. तर अनिरुद्ध मनातल्या मनामध्ये हा माझा हुकमी एक्का आहे. जोपर्यंत हा माझ्या हातात आहे तोपर्यंत मी काही डाव हरत नाही असं बोलतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.